नमस्कार, मी पल्लवी पवार. तुम्ही पाहताय के सिटी न्यूज चॅनल. के सिटी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत. आणि सुरुवातीलाच पाहूयात काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै 2024 रोजी रामवाडी सेंटर या ठिकाणी ज्या बालकांचा जन्म होईल त्या बालकांच्या नावाने तब्बल 5,000 रुपये डिपॉझिट म्हणून देण्यात येणार आहे. दिवसभरात कितीही मुलामुलींचा जन्म होवो त्यांना आम्ही 5,000 रुपये देणार. मात्र रामवाडी सेंटर ठरवून दिलेल्या सेंटरमध्ये जन्म घेतलेल्या बालकांच्या नावावर 5,000 रुपये डिपॉझिट करण्यात येईल असेही किसन जाधव यांनी सांगितले. जनसंवाद सप्ताहानिमित्त लिमयेवाडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील, शहराध्यक्ष संतोष पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. प्रथम पारितोषिक असलेल्यांना 11,000 रोख रुपये, ट्रॉफी, प्रमाणपत्र दिली जाणार आहे. तसेच द्वितीय पारितोषिकांना 7,000 रुपये तसेच उत्कृष्ट खेळाडूसाठी ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर रामवाडी येथे क्षयरुग्णांना मोफत फूड किट वाटप करण्यात येणार आहे. तसेच 6 महिन्याचे गहू, ज्वारी, खाद्यतेल, शेंगदाणे देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. आजपासून ते 30 जुलैपर्यंत लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून देण्यात येणार आहे. तसेच जनजागृती करण्यात येईल. महा ई सेवा केंद्र, अंगणवाडी सेविका अशा स्वयंसेविकांना मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं 20 जुलै रोजी जिल्हास्तरीय एकदिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या माध्यमातून मी सर्व क्रीडाप्रेमींना आवर्जून आवाहन करू इच्छितो की या स्पर्धेत जास्तीत जास्त सोलापूर शहर जिल्ह्यातील संघांनी सहभाग नोंदवावा. त्याच पद्धतीनं आदरणीय अजितदादांच्या वाढदिवसाचं 22 जुलैला दादांचा वाढदिवस असतो. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं रामवाडी UPC सेंटरमध्ये जे काही बालक जन्माला येतील त्या बालकांच्या मातापितांच्या नावाने 5,000 रुपयाचं फिक्स डिपॉझिटचं केलेलं प्रमाणपत्र आपण त्या त्या पालकांना देणार आहोत. त्याच पद्धतीनं रामवाडी UPC सेंटरमध्ये क्षय रुग्ण जे रुग्ण आहेत 41 क्षय रुग्ण त्या ठिकाणी सध्या उपचार घेत आहेत. त्यांना देखील आपण फूड किट 22 जुलै रोजी आपण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 6 महिन्याचं फूड किट त्यांना आपण देणार आहोत. आणि त्या रुग्णांची एक सेवा व्हावं, दादांना त्यांचे आशीर्वाद मिळावे, त्या माता भगिनींचा आशीर्वाद मिळावा हा या मागचा उद्देश आहे. आणि खासदार तटकरे साहेबांनी दादांच्या 22 जुलै ते 30 जुलैपर्यंत जनसंवाद सप्ताह साजरा करावा असं पक्षाच्या वतीनं सूचना आम्हाला आलेल्या आहेत. त्याचाच हा भाग म्हणून आम्ही विविध कार्यक्रम घेत आहोत. पण काम केलेलं आहे. पक्ष स्थापनेपासून पक्षाचं सगळे मागतायत म्हणून तुम्ही बोलताय? नाही, सगळे मागतोय असं नाही आहे. आपण विधानसभेचं कालचं जर कल पाहता, कालचं विधानसभेचं जर रिझल्ट पाहिलं तर संपूर्ण जिल्हाभरामध्ये महाविकास आघाडीच्या प्रणितीताई शिंदेंना सगळ्याच सेक्टरमधून त्यांना मताधिक्य प्राप्त झालेलं आहे. ग्रामीण भागातून असेल किंवा इतर दोन्ही शहरातल्या विधानसभा क्षेत्रामधून असेल. परंतु शहर मध्य विधानसभा क्षेत्र ते ताई ह्या गेल्या 3 टर्म सातत्यानं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. जनरली साहजिकच प्रत्येक कार्यकर्त्याचं असं अनालिसिस होतं की ताईंना त्या विधानसभा क्षेत्रातनं ते 3 टर्म विद्यमान आमदार असल्याकारणानं तिथं मताधिक्य त्यांना मिळेल. परंतु केवळ त्यांना 793 काहीतरी मताधिक्य तिथं प्राप्त झालेलं आहे. शहर मध्य विधानसभा सेक्टरमध्ये महायुतीचे जे कोऑर्डिनेशन होतं तिन्ही पक्षांचं, भाजप असेल, शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना असेल आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, तिघांनी चांगल्या पद्धतीनं शहर मध्यमध्ये अंमलबजावणी केल्या कारणानं त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निश्चितपणानं विधानसभेला निवडून येऊ शकतो असं एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे. Like, subscribe, click on the bell.